जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक। जिल्ह्यात विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे तसेच प्रादेशिक परिवहन विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येत आहे। पोलीस प्रशासनाने उचललेले पाऊल योग्य व कौतुकास्पद आहे। या दुचाकीच्या होणाऱ्या अपघातात जनतेचे प्राण वाचतील, परंतु सक्तीच्या नावाखाली कारवाई करताना आपण दुचाकीस्वारांकडून पहिल्यांदा दंड न घेता चौकात म्हणजे गांधी पुतळा, सीबी पेट्रोल पंप, नेहरू चौक, अंधारे चौक, धुळे चौफुली, नवापूर चौफुली, करण चौफुली येथे चांगल्या कंपनीचे हेल्मेट विकणारे बसविण्यात यावेत व त्यांच्याकडून त्यांना हेल्मेट ना नफा ना तोटा पद्धतीवर विकत घेण्याची, तसेच समाजसेवी संघटनेकडून शेतकरी, हातमजुरी करणारे, गरीब, गरजवंत इसमांना हेल्मेट देण्याची सक्ती करण्यात यावी। जर एखाद्या दुचाकीस्वाराने हेल्मेट घेऊन सुद्धा त्याचा उपयोग करत नसेल तर अशा दुचाकीस्वारांवर आपण योग्य ती कायदेशीर कारवाई करून दंड वसूल करावा। तसेच नंदुरबार जिल्ह्यात कोणतेही कामधंदे नसल्यामुळे बेरोजगारीमुळे ऑफिसमध्ये चक्रा माराव्या लागतात, तरी अशा लोकांना हेल्मेट घेण्याची एक संधी देण्यात यावी अशी मागणी उभाटा शिवसेनेकडून करण्यात आली आहे। पोलीस डिपार्टमेंट आणि आरटीओ डिपार्टमेंट यांनी जे गावात जे वसुली चालू केलेली आहे ती वसुली कुठेतरी थांबत यावी, नाही तर मग जे गावात हातमजुरी करायला येतात नंदुरबारमध्ये 30 रुपये 50 रुपये पेट्रोल टाकून, आज गावात अशी परिस्थिती आहे, गावात मोटरसायकल नावाची रस्त्यात वाहतूक नाही आहे। डायरेक्ट नंदुरबारमध्ये एवढं दहशत करून ठेवली, ही दहशत कुठेतरी थांबण्यात यावी। नाही थांबण्यात आली तर आम्ही एक तीव्र आंदोलन करणार आहोत। जे डायरेक्ट हेल्मेटची वसुली चालू आहे, पण कुठली जाहिरात नाही केली, काही नाही केली, गावात बॅनर नाही, पोस्टर नाही, काही लावले नाही, डायरेक्ट वसुली चालू केली, ही कुठेतरी थांबण्यात यावी। 2-4 8 दिवसाचे 15 दिवसात आम्ही दिलेली आहे, 15 दिवसात नाही केलं तर मग आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत नंदुरबार जिल्ह्यात। जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक।